नमस्कार मित्रांनो. आज आपण भेट देणार आहोत सिंहगडला. रात्री 10 वाजताची ट्रेन पकडली आणि सरळ निघालो जुनगरला, कारण तिथून आमची ट्रॅव्हलर बुक होती. स्टेशनवर उतरून सगळे मित्र भेटले आणि सरळ दुसऱ्या साईडला जायची तयारी केली. ट्रॅव्हलर येणार होते, त्याच्यामुळे सगळेजण दुसऱ्या साईडला गेलो. 1 तास थांबलो आणि नंतर आमची गाडी समोर आली. पूर्ण 1 तास वाट बघून फायनली आमची गाडी आली. गाडीत आमच्या ट्रेकची दुसरी पण मुलं बसलेली होती, कारण आम्ही 20 जण निघालेलो ट्रेकला. गाडी आली तशी आम्ही सर्वजण गाडीमध्ये बॅग्स ठेवायसाठी गेलो. गाडीमध्ये बॅग्स ठेवून झाल्या आणि निघालो. नंतर प्रवासाची सुरुवात करायची होती, म्हणून नारळ फोडायला. प्रवासाची सुरुवात आमची नारळ फोडल्याशिवाय होत नाही. शिवाजी महाराजांचं नाव घेतलं आणि नारळ फोडलं. नारळ फोडून झाल्यानंतर सर्वजण गाडीत बसलो आणि प्रवासाला सुरुवात केली. प्रवास हा अतिशय सुंदर होता, पण आम्ही तर झोपूनच काढलो. सलग 4 तास ट्रॅव्हलिंग करून आम्ही पोहोचलो गडाच्या पायथ्याशी. गडाच्या पायथ्याशी गाडी पार्क करून आम्ही निघालो गडावर जाण्यासाठी. गडावर जाण्यासाठी आम्ही सकाळी 5 वाजता ट्रेक चालू केली. आणि ट्रेक चालू करताना हे बघा, ट्रेकची सुरुवात होई तर अशी. हे बघून आमचं मन अजून प्रसन्न झालं आणि ट्रेकला ऊर्जा मिळाली. ट्रेक सुरुवातीला खूपच सोपा वाटला, पण हळूहळू वरती जात चाललो तसा अजून कठीण होत चालू लागला. गडाच्या थोडा पुढे गेलो आणि एक चिमुकली आम्हाला भेटली. ती साधारणतः 3री-4थीला असेल. तिची आवड पाहून आम्ही तर खुशच झालो. गडाच्या अर्ध्या वाटेवर गेलो आणि आमची सर्वांची हवा निघाली. सर्वजण खूप दमलेलो म्हणून 2 मिनिटाची विश्रांती घेतली. विश्रांती घेऊन झाल्यानंतर पुन्हा एकदा गड चढायची सुरुवात केली. गड चढायची सुरुवात केली आणि हळूहळू उजेड होत लागलेला पण धुक्याने पूर्ण गड भरलेला. गडाच्या वर जाताना आपल्याला रस्त्यात कारवीची फुलं पण बघायला भेटतात. सरळ 2 तासाचा ट्रेक करून आम्ही गडावर पोहोचलो. गडावर पोहोचल्यावर पहिलाच लागतो आपल्याला पुणे दरवाजा. नंतर थोडा पुढे जाऊन नकाशा लागतो. त्या नकाशाच्या पुढेच आहे पुणे दरवाजा दुसरा. पुणे दरवाजाच्या वरचे नजारे अतिशय सुंदर होते. ते बघून आमचे मन प्रसन्न झाले. तुम्ही पण बघा. नजारे पाहून झाल्यानंतर आम्ही सरळ नंतर तोफखान्याकडे गेलो. गड बघता बघता पुढे गेलो आणि हे काय होतं हे मला समजलं नाही. तिथं कुठं लिहिलं पण नव्हतं, त्याच्यामुळं मला एवढा अंदाज नाही आला. नंतर पुढे गेलो पूर्ण गड बघण्यासाठी. पूर्ण गड बघताना पहिलाच लागला आम्हाला तिलकांचे स्थान. नंतर समजलं आम्हाला का तिला तिथं राहायला यायचं. तिलकांचे स्थान बघून झाल्यानंतर आम्ही राजाराम महाराजांच्या स्मारक बघण्यासाठी गेलो. राजाराम महाराजांचं स्मारक बघलं आणि त्याचं दर्शन घेतलं आणि निघालो. राजाराम महाराजांचं दर्शन घेतलं आणि निघालो तानाजी गडाकडे. तानाजी गडा बघत बघत पुढं गेलो आणि पुढं आम्हाला दिसलं ते म्हणजे इथून मावले कोण वरती यायला नको म्हणून गरम गरम तेल ओतायचे. त्याच्यामुळं शत्रूंच्या अंगावर गरम तेल पडून ते पळून जायचे किंवा तिथंच घायल व्हायचे. सिंहगडावर आल्यावर एकच नाव लक्षात राहतं, ते म्हणजे सुभेदार तानाजी मालुसरे. मरणाला येईल लाजवेल अशी लढाई त्यांची. असं म्हणतात गड आला आणि सिंह गेला, पण हा सिंह आमच्या हृदयात कायम अमर झाला. सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या प्रतिमेला हार घालून आम्ही निघालो अमृतेश्वर मंदिराकडे. मंदिरात दर्शन घेतले आणि आम्ही सरळ निघालो कल्याण दरवाजाकडे. कल्याण दरवाजाकडे जाताना खूपच धुका पडलेला होता. गडावर येण्या जाण्यासाठी पूर्वी 2 दरवाजे होते.
ते म्हणजे एक पुणे दरवाजा आणि दुसरा कल्याण दरवाजा. हा आहे कल्याण दरवाजा. पुणे दरवाजा तुम्ही गडावर गेलो तेव्हाच पाहिला असाल. आम्ही कोंढाणेश्वर मंदिराजवळ गेलो नाही, कारण तो मंदिर सकाळी बंद ठेवलेला होता. गड उतरून झाल्यावरती ज्याला उपवास नव्हता त्यांनी पोहे खाल्ले आणि उपवासवाल्यांनी फळं खाल्ली आणि निघालो सरळ पुरंदर किल्ल्याला भेट देण्यासाठी.